हे आता कुठं जायचंय? आता खादडाय जायचंय. सातवी सातवीचं सांगतो हो. सातवीला असं आहे की कोणत्याही परिस्थितीकडे बघायचं नाही. हर्षलला माहिती आहे, हर्षल जागा तरी कमेंट कर रे जरा ती चांगली. जरा अण्णाबद्दल जरा चांगली कमेंट कर रे. किती खाली आंबे लागलेत बघा इथे. अण्णा नुसतं एक 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 आलत चाललाय. तिकडे बघा काय चाललंय. आग जळत नाही म्हणून खड्डा करून आम्ही काय सुरसुरी पेटवतोय. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. तर थंबनेल टायटल तुम्ही बघितलं आहे, काय विषय आपण चाललो आहे कुठे असं समजा की हा पार्ट 2 आहे. तर चला निघूयात आणि पहिला खाली जाऊ, बाईकवरती बसू, पूर्ण रेडी होऊ. अजून टॉप बॉक्स पण लिहायचं आपल्याला. एक काम करू, इथं काहीच नाही बोलत कारण आता बरोबर 4:45 होत आलेत आणि आपल्याला अलिबागला पोचायचं आहे. जवळजवळ 2 तास लागतील, म्हणजे 2.25 तास लागतील हळूहळू गेलं तर ठीक आहे. आता जिथं दिसेल ना उजेड तिथेच थांबू आणि बोलूयात. चला. तर पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. बाय द वे आपण सोलो राईड करतोय आणि बाकी सगळे आपल्याला थेट अलिबागमध्ये भेटतील, म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील. रोशनी. रस्त्याची हालत बघा. सध्या आमच्या इथे रुंदीकरणाचं काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे जरा स्पीड लिमिटमध्ये 20-30-40 20-30-40. आणि आपल्या गाडीचा लाईट जो तुटलेला त्याचा क्लॅम्प मला मिळत नाहीये. पवन बोललाय त्याच्या कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचंच काम होतं, तर तो म्हटलाय करून आणीन. त्याला लाईट पण दिली आहे मेजरमेंटसाठी, कारण हे जे HJGचे लाईट आहेत ना त्यांना क्लॅम्प जर तुटले तर क्लॅम्प त्याचे मिळत नाहीत. तसे पवन पण आपल्यासोबत असणार आहे आज खरं तर खूप जास्ती मजा येणार आहे, कारण पवन पण आहे आणि त्या दिवशी आपल्यासोबत जितके पोरं होती, म्हणजे आपला निशांत असेल, ओमी असेल, वहिनी असतील, परत दामू. ही बाजूला स्टीलची कंपनी दिसते AMNS. पहिला त्या कंपनीचं नाव उत्तम गॅल्वा असं होतं. या कंपनीचे एक छोट्याशा आठवणी आहेत माझ्याकडे. म्हणजे माझे आजोबा जे होते ते या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे कसं आजोबांच्या कंपनीत जायला एक चान्स मिळायचा. लक्ष्मीपूजनच्या दिवशी, दिवाळीमध्ये वगैरे जातात ना, खूप भारी असायचा तो दिवस. म्हणजे लहान होतो मी, मला माहीत पण नसायचं की काय विषय. फक्त जायचो आजोबांसोबत, कंपनीची टूर करायचो. एकाच दुसऱ्या वेळेस गेलो असेल, पण मस्त मजा आलेली. जवळजवळ मी 180-100च्या स्पीडला चालवतोय आणि हा बघा कसा चालवतोय. एवढा मोठा ट्रेलर आहे त्याच्याकडे. भाई ऐकतच नाहीये. ओव्हरटेक तर कारला असे घाण करतोय ना. एक तर मागणं पण हा भडवा ओव्हरटेक करतोय, मला बाजूनी कल्टी मारायला. बाबू, एक तर यांच्यापासून आपल्या गाडीत पॉवर असेल तर सरळ पुढे निघून जा, नाही तर काही पॉवर नसेल तर गप मागे राहा. एवढे आहेत ना हे, खूप बेकार आहेत, खूप बेकार. मित्रांनो मलाच नाही समजत आहे मी ही गाडी इतकी फास्ट चालवली कधी. मी बरोबर 29 मिनिट्समध्ये पेनमध्ये पोहोचलोय. म्हणजे 32 किलोमीटर्स 29 मिनिट्समध्ये. म्हणजे माझा स्पीड काय होता नक्की. लगा हिसाब. चलो. तर फायनली मुंबई गोवा हायवेला आपण टच होतो आता. JSW जवळ येऊन पोचलोय आपण आणि इथून अजून तास, अर्धा-पाऊण तास, अर्धा तरी तास लागेलच. रोशनी मिली. वाव यार, मित्रांनो गोपूरमध्ये दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण काय सुपर व्ह्यू आहे. आता एक्झॅक्ट अलिबागमध्ये आहे आणि मॅप लावला काशीद बीचचा. तिथून पुढे शिंदे सांगेल कसं काय कुठे लोकेशन आहे.
तर 6:27 झालेत आणि काशीद बीचच्या जवळ येऊन पोचलोय मी. ऑलमोस्ट 15 किलोमीटर आहे काशीद बीच. सनराईजच्या आधी पोचायचं होतं पण ठीक आहे, सनराईज नाही तर नाही. आपल्याला तसं सनराईजचं काही काम पण नव्हतं. हे काय लाईट झाडच पडलं लाईटीवरती बाबा. खूप भारी वाटतंय. एक तर अख्खा रोड मोकळा आहे आणि मी सोलो राईड करतोय ते पण बीस्टवरती. हिमालयांचं सस्पेन्शन बोललं ना, बाकी ठिकाणी जरा मला स्टिफ वाटतात पण जे असे बंपी रोड आहेत ना असे आणि जी गाडी अशी उचलते हवेत 100च्या स्पीडला, जी मजा आहे ना कडक कडक मज्जा येते मज्जा. ओ भाई साहब, व्हाट अ व्यू. क्लासिक क्लासिक क्लासिक. फायनली मित्रांनो काशीद बीच इज हिअर. मी आता ते सिंधीची वाट बघतोय आणि हा कुत्रा बघतोय नुसतं माझ्यावरती कारण हेल्मेटमध्ये मी एवढा दिसतोय ना हेल्मेटमध्ये बघा असा म्हणून. येड्या भुकू नको, हा गप आहे याचं काय नाही. याला काय झालं काय माहिती. समोर एरिटिगा दिसते का त्यातच आपले सगळे पंटर लोक आहेत. तर आता कोणत्या साईडला घेऊन चाललाय काय माहिती. हा काशीद बीच तर हा इकडे. रुकती नाही मध्ये उभे राहून फोटोशूट चालू आहे तरी मला हा माणूस मध्ये का उभा आहे. कसा समुद्र दिसतोय समुद्र. या आठवड्यात माझी दुसरी फेरी आहे. याआधी मी दोनदा नाही, ही या आठवड्यातली दुसरी फेरी आहे कारण या अगोदर म्हणजे मागच्याच 2 दिवसा अगोदर येऊन गेलेले परत इथेच. म्हणजे इथे नाही, थोडं मागे येऊन गेले म्हणजे त्या बॅक साईडला आणि आता इथे प्री वेडिंगसाठी. अरे हो आमचे मेन ब्लॉगर आज परत आलेले आहेत. बघूयात कुठे आहेत ते, कुठे ओ ब्लॉगर नमस्कार, कसे आहेत. अरे इकडे बघ काय विषय झालाय. काय झालंय. पांडू हा कोण झोपलाय याच्या गावात. ए बच्ची कडू इकडे छोटा बच्चा किसका है? ये किसका रहेगा इधर बच्चा. मला माहितच नाही आहे म्हणून. आम्ही आमच्या बारकाला घेऊन ना जाणार आहे. आमचा बारका इथेच राहणार आहे. हा बघा ई रहा हमारा बारकिया. आणि इथं मस्तपैकी बाईक पार्क केली. बघा ना कसला अँगल येतो ना. और ई रहे हम. इकडे ग्रूम राईड आहेत दोघं आणि बघा कोणाचा चाललाय. तो अजून तिथं रेडी पण झाला नाही आणि याला सांगतोय माझा फोटो काढ. अय पोच बघा आमच्या दामूची पोच बघा. ही ट्रायल चालू आहे का बघता. मी बसतोय तुम्ही. अरे डायरेक्ट झप मारते की दिसते ते आम्हाला. अरे तो अरे स्लोप आहे ना भाई. अरे तिकट सारखं करा ना ओंकार. ते हे वाला असं एकदा हे नको एकदा होऊन जाऊ दे. एक बैलगाडी अडकली. त्या बैलगाडीला काढायला अजून एक बैलगाडी आली आहे. वा 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 निघाली नाही निघाली अडकली. कुठे बसल्या. हा बघा आई तर माणूस का हागला बसलाय. अरे तो बांगडेवाली बाईच बाबीच चाले तू बघ. आला इकडे चाला. आणि मी तुझी व्हिडिओ काढतो त्याची नाही. आता बघा का एक अँगल हा लावलाय
एक अँगल तिकडे एक अँगल मागे आहे आणि हे दोघं एक अँगल इकडे पण आहे बघा. पण बघून समजायला लागले आता की कोण नक्की कोणाचं काम आहे कोणाचं काय नाही. आज त्या दिवशी तू जराशी बोललास म्हणून मला पटकन डाऊट आला की नाही हे काम तुझं नाहीच आहे. त्या ह्याने केलेलं नाही का काय कसं आहे शिंपल्या शंख अरे कसले भारी दिसतात रे. मला 2 हे भेटल्या कवड्या. हा का कवड्या भेटत नाही. दामूनी का रापचिक फोटो काढला माहिती का माझा. जागा पण कसली भारी आहे बघा. इथून पण समुद्र असा इथून थोडा आत आलाय. इथे पण ऑलरेडी कोणतरी प्री वेडिंग शूट करते. हे हॅलो हॅलो थांब 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 घाबरतो कशाला ये घाबरतो कशाला. कसले भारी खेळतात बघा ना दोघं जण. लवकर 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 कसला भारी दिसतोय तू. ये 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 लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको ये. होली लाजतो कशाला तू एक ये किती भारी ये. अरे तुम्ही तर कोणतरी हे लवकर 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 माथ्यावरती गरम कर. सदा आम्ही काय म्हणतोय तू. अरे काय झाड आहे रे माथ्यावर चुंबन घे चुंबन घे माथ्यावर चुंबन घे. हा अशी थांब. अरे खाली बघ कुत्र्याला उडवशील. थांब अशी जवळ. हा धर धर पाव धर आमच्या दाम्याचा पाव धर धर पाव धर आमच्या दाम्याचा. सेम करशील काय करते का अशी वॉक करशील ना. मस्त मागे असा शेड आहे झाडाचा. खाली पालापाचोळा पडलाय मस्त आणि शूट होतंय. तो त्या तिथे पवन आणि तो त्याचा भाऊ बसलाय थकले पण ते आणि यांचं अजून शूटच चालू आहे. बघा मागं काय चाललंय. परफेक्ट यार उठायला नव्हते. सगळं इकडेच नाही आपण प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये पण बघूया. प्रॉपर समुद्राच्या बाजूला रे. इकडे बघा दोघांचं इथं शूट चालू आहे अजून. तर दामू फोनमध्ये काहीतरी करतोय आणि मी आपला स्टोरी टाकायचा प्रयत्न करतोय पण थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आणि तो तिकडे दिसतोय का बघा. हा तो आमचा अण्णा आहे. एकटाच काहीतरी करत बसते आणि याचा जो भाऊ आलाय तो बाई झोपलाय म्हणजे स्वतःच्या दूध देते. तर इथलं शूट तर झाले. आता बघूया हे आता कुठं जायचंय. आलं माझ्याकडे उतरायला फाटते.
खैसून येऊ रे. दरिया का हूँ एक सिरा दुसरी पण उडवा, दुसरी उडवा, तिसरी उडवा, चौथी उडवा, पाचवी उडवा, सातवी. सव्वद इथं काय सातवीचं सांगतो हो. सातवीला असं आहे की कोणत्याही परस्त्रीकडे बघायचं नाही. मी परस्त्री कुठलाही परस्त्री निशू बेबी आहे ना शेवटी. बरोबर आहे. परस्त्री करून टाकली मला. इथे ना मस्त असे ना झोपडे आहेत, पण असं एवढं ॲस्थेटिक वाटतं ना. ॲस्थेटिक काय बोलावं आता. आणि आमच्या ओमकारच्या प्री-वेडिंगपेक्षा अण्णाचा फोटो एकदम बाप आलाय. पुरे काय होणार आहेत. कॅमेरा समोर ना एवढा अण्णा शुद्ध होतो ना. जेव्हा तुम्ही याला बिना कॅमेऱ्याचे बघाल ना, हर्षल नाही ॲस्थेटिक होतो तो. हर्षलला माहिती आहे. हर्षल जागा तरी कमेंट कर रे जराशी चांगली. जरा अण्णाबद्दल जरा चांगली कमेंट कर रे. वा काय व्ह्यू आहे. क्लास. कसं आहे म्हणजे सगळं पाण्याच्या आतमध्ये असणार. ए सावली किती भारी वाटते. मस्त वाटतं पण ना. हे बघा किती खाली आंबे लागलेत बघा. हे बघा इथे. आणि मी आता सांगू काय मी कोणाच्या घरी थांबलोय. या ओमकारच्या भावाच्या घरी, म्हणजे आमच्या भावाच्या घरी थांबलोय आम्ही. आणि तो काय भारी आंबे लागलेत बघा. डायरेक्ट म्हणजे गुडघ्यापेक्षा कमी हाईटला आपल्या एवढे खाली लागलेत. आता मी कसं सांगतो ते मलाच माहीत नाही. पण या झाडाला आताशी मोहर आलाय. कुठे गेला मोहर. हा बघा. पण याला आंबे बघ असले डेंजर आलेत खाली. तर आता इथून परत रिटर्न अजून एका लोकेशनवरती. आता ते पण शिंदेलाच माहिती आहे कुठलं लोकेशन आहे ते. सगळा गोप्रो मोबाईल वगैरे चार्ज केला आहे प्रॉपर. बघा आता किती वेळ टिकतोय ते. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे बस चलते जाना है. आणि आता असं ठरलंय की कोरलाई किल्ल्यावरती यांना शूट करायचं आहे. तर बघूयात आता. मी सुद्धा फर्स्ट टाइम चाललो आहे कोरलाई किल्ल्यावरती. कसं काय आहे ते पण बघूयात आणि यांचं कसं शूट होतं ते पण बघूयात. तर चलो. आज काय एवढं नेक्सॉन दिसत आहेत. हा बघा मस्त बाजूला समुद्र आहे. मागे कोरलाई किल्ला होता, पण कोरलाई किल्ल्यावरती आता जाण्याचं कॅन्सल केलं आहे. काय आयडिया नाही मला. शिंदे नको म्हटलं, काय समजत नाही मला. पण ठीक आहे, दुसऱ्या बीचवरती जाऊयात त्यापेक्षा आपण चांगलं. कारण वरती गेल्यावरती असं काही शूट करण्यासारखं नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. फोटो काढ ना जाऊन माझ्या पाहुण्या. माझे तर फोटो काढ. मस्त वाटतं ना इथून. मस्त मागे 2-3 फोटो काढले बाईकचे. आता शिंदे पुढे गेलाय. बघूयात आता त्याला कुठला लोकेशन म्हणजे सापडतोय की काय होतंय त्याच्यावरनं ठरेल. कार नाही ड्रोन गाडीच आहे. काय कुठली लोकेशन ठरली. हे ओमकार हा बघा तो आतमध्ये घोड्यांसोबत फोटो काढा म्हणतो. मामा लावतील. तो बघ तिकडे ड्रोन निघाला पण. कुठलं बघाले. एनडी फिल्टरला डायरेक्ट. काय सनसेट होतो बघा ना, अप्रतिम एकदम. आणि त्यात असा मी आणि मागे पवन आणि बाकीचे लोक.
एक तर शूज घातलेत, मला ओले नाही करायचे. मस्तपैकी त्यांचे शॉट चालेल तिकडे, त्यांना गोल रिंग फिरवा सांगा होतं. पटकन ड्रोन घेतला आणि गाडीचे शॉट मारून घेतला. गोल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा की नाही. इथं मी ब्लॉगिंग करतो, तर आता हे दोघं जण कॅमेऱ्यातून ब्लॉगिंग करतात बघा. बघा कसे पळतात आता ते बघा. काय रे ब्लॉगिंग करतो काय माझ्यावर क्या? बाद में शॉट देखेंगे क्या? बघू बघू शॉट बघू कसे येतात. ओ भाई एडिटिंग मध्ये ना, खरं सांगतो एडिटिंग मध्ये इतका बाप होणार आहे ना. एंड ऑफ द डे. चलो आजचा दिवस आणि प्री वेडिंग सगळं समाप्त झालं आहे आणि सूर्य पण आवळत गेलाय आणि आता वेळ आली आहे घरी जायची. हे ना दामू, घरी जायची वेळ आली ना. आज फुलभाजी बाकी आहे. अजून फुलभाज्या, ओ अजून फुलभाज्या फुलायच्या बाकी आहे. अजून एक कॉन्सेप्ट आहे त्यांचा, तर बघूयात कसं काय. आणि आमचा नवरा इथं, नवरा दामोदरच्या भाषेत नवरा आमचा हे करतोय, हेच बोललो तुम्ही. हा दुसरा कॉन्सेप्ट त्यांचा. मस्तपैकी फुलभाज्या, दिवाळी झाल्यानंतरची फुलभाजी झाली, संपली फुलभाजी. फुलभाजी पेटवायला खास लायटर आणले, म्हणजे आमचा अण्णा रोज वापरतोय. ठीक आहे. ये आईला काय याच्यात दिसतंय यार कडक. हे बघा अशा प्रकारे ते एलची पकडली मी वरती. इथे दामू व्हिडिओ काढतोय, फोटो इकडे हा, आणि लगेच मला व्हिडिओ पण घ्यायचे भाई. अण्णा नुसतं पळत पळत चाललंय आणि देतोय. सकाळपासून जेवढी मजा नाही तेवढी आत्ता मजा येते हा गावन. नेक्स्ट 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 नेक्स्ट. सेम सेम. फिरे 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 सेम सेम. फिरो 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 ओमी फिरो. हाय शटर बोल फिर बोल फिर. माझ्या एका हाताने हात दुखायला लागला भाई. बापरे. अण्णा नुसतं एक 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 आलत चाललंय. तिकडे बघा काय चाललंय. आग जळत नाही म्हणून खड्डा करून आम्ही काय सुरसुरी पेटवतोय. आता तुम्हाला कितपत दिसतंय ते माहीत नाही, पण आमचं इथलं काम झालेलं आहे. वाजलेत बरोबर 8 आणि आता जेवायचं आहे.
चला इथे काहीच करणार नाही ब्लॉग, कारण इथे दिसत पण नाही आहे काय. डायरेक्ट आता हॉटेलला थांबू, जेवतानाच काय ते बोलूयात. चला आपण कुठं आता एक्झॅक्टली? वृंदावन गार्डन तर नाव आहे हॉटेलचं. एक्झॅक्टली कुठे ते सांगू नाही शकत. सगळं जेवण वगैरे झालं आहे. थोडं चायनीज प्रकारच खाल्ला आणि थोडं काय पण खाल्लं रे मी, पनीरची भाजी. आणि आता एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. शिंदे शेटच्या गाड्यांवरती कितीचं 12,000चं चालान पडले. ठीक आहे, इथून निघूया. आणि आता तर मी काय ब्लॉग करेल का नाही सांगू नाही शकत. एवढी डेंजरवाली झोप आली आहे ना, गाडी चालवण्यात कॉन्सन्ट्रेट करायला लागेल मला. किती वाजले आता? 9:37. सावकाश झाला आहे. आणि आपली एक लाईट पण गायब आहे. तर बाकी लोक निघाले पुढे. मी आणि अण्णा बाईकवरती जाणार आहे. येताना सोलो होतो, आता सोबत अण्णा आहे. अण्णा शायनिंग मारताना. गाईड जायला आपली जाईल. काय माहिती. अख्खा कालचा दिवस काहीच आपण रेकॉर्ड विकॉर्ड केलं नाही. आणि आपला पवन आहे, गाडी पुसतोय मस्तपैकी. आणि त्याची स्कूटीची बेल्ट नाही तुटला, फक्त पुल्ली गेली ना. हा मी तुम्हाला इथे फोटो टाकवीन काहीतरी पुल्लीचा. तर तो तुटला आहे, कामावर नाही येत आता त्या दिवशी. तर अजून गाडी त्यांनी रिपेअर नाही केला. आता गाडी रिपेअर करतोय. सेम आहे, याच्याकडे पण एंटर घे, माझ्याकडे पण एंटर घे. दोस्ती बोलतेच दोस्ती. हां आता दिसतंय ते कुठली गाडी टोचन देते त्यावरनं. हां समजतंय ते आम्हाला. तर डायरेक्ट त्या क्लिपवरून आपण लाईटकडे आलो आहे. आणि तुम्हाला मगाशी नाही व्हिडिओमध्ये सांगितलं स्टार्टिंगला की हा बघा, हा जो क्लॅम्प आहे ना, हा तुटलेला, तो जो बनवून दिला आहे मला पवनच्या कंपनीत एका, म्हणजे कोणीतरी असेल मित्र वगैरे, त्यांनी बनवून दिलं आहे. आमचं पिल्लू, आज आमच्या पिल्ल्याला आंघोळ घातलेली आहे. कसा दिसतोय सांगा बरं? गोड दिसतोय ना? कशी दिसते बघा आज आली एकदम. 1 तास 1.5 तास झाला असेल त्याला आंघोळ घालून. त्याला म्हणजे तिला पट्टा गळ्यातला पट्टा पण नाही बांधलाय. कशी दिसते माझी मुलगी. चलो ब्लॉग करू दे पण आता. आणि आता डायरेक्ट एडिटिंगला बसलो आहे. खूप काम आहेत, पण थोडा वेळ काढून तुमच्यासाठी काहीतरी चॅनलवरती जाण्यासाठी मी हा ब्लॉग केला. आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि लास्ट व्हिडिओ जी होती पार्ट 1 जो आपला प्रिवेडिंगचा होता, त्याच्यामध्ये मला एकाची कमेंट अशी आली की तिकडे उरमडी डॅमचे इथे चेंजिंग रूम जेव्हा मिळतात त्यांचं कॉस्ट वगैरे काय, आणि तिथे गाऊन किंवा जे 1 पीस वगैरे असतात ते मिळतात का तिकडे रेंटवरती. तर असं काही तिथे मिळत नाही. 2,000 रुपीज तिथे चार्जेस आहेत, म्हणजे त्या एरियामध्ये शूट करण्याचे. त्यामध्ये तुम्हाला स्पीड बोट, नॉर्मल बोट वगैरे ते सगळं आहे ना इन्क्लुडेड असतं, आणि चेंजिंग रूम वगैरे. चला तर मग आपण हा व्हिडिओ इथे सेंड करू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय फनी वाटलं, काय चांगलं वाटलं, काय वाईट वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.